नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या होळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्तांनो, बघाच 2 मार्च सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज हुतांशी पौर्णिमा आहे. याच पौर्णिमेला आपण होळीचा सण असे म्हणतो आणि हा दिवस आपल्या संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बघा, वर्षभरात एकूण 12 पौर्णिमा येतात, कारण प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा असते. पण या 12 पौर्णिमांपैकी काहीच पौर्णिमा ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यापैकी एक आहे कोजागिरी पौर्णिमा आणि दुसरी आहे होळी पौर्णिमा. या दोनही पौर्णिमा तंत्रमंत्र सिद्ध करण्यासाठी, उपाय सेवा करण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, खूप नकारात्मकता असेल तर ती कुठेतरी नष्ट करण्यासाठी, घरात होणारे क्लेश कलह संपवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या आयुष्यात शत्रुबाधा असेल तर त्या शत्रुबाधेला नष्ट करण्यासाठी ही होळी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. लोक वर्षभर थांबतात आणि वर्षभर थांबून होळी पौर्णिमेच्या दिवशी तंत्रमंत्र सिद्ध करतात, कारण ही पौर्णिमा तंत्रांसाठी, मंत्रांसाठी, सेवा सिद्ध करण्यासाठी आणि वशी करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच होळी पौर्णिमेचा शत्रुबाधा दूर करणारा, नकारात्मकता संपवणारा, आपल्या घरात, आपल्या आयुष्यात एखादी वाईट शक्ती त्रास देत असेल, म्हणजे कुणीतरी नजर लावत असेल, खूप आजारपण असेल, खूप दरिद्रता असेल, तर हे सगळं नष्ट करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. आज खूप नाही तुम्हाला काही जमलं तरीही चालेल, पण आज ह्या हुतांशी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला होळीच्या समोर मिठाचे फक्त हे 3 उपाय करायचे आहे. या तिघांपैकी एक जरी तुम्ही उपाय केला, शक्य असेल तिघांपैकी 3 जरी तुम्ही उपाय केले, तुम्हाला सांगते सतत आयुष्यात येणारं जे काही दारिद्र्य आहे हे दूर होईल. सतत घरात येणारं आजारपण जे आहे ते संपून जाईल. जे काही घरामध्ये क्लेश कलह होतात हे कुठेतरी थांबतील. बघा, या उपायानंतर तुमच्या जीवनात, तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर यांची प्राप्ती होईल. आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे, हा उपाय तुम्हाला संध्याकाळी जेव्हा तुम्ही होळी प्रज्वलित करायला जाल त्यावेळी करायचं आहे. यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे मीठ. सगळ्यांनाच माहिती आहे की मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि निगेटिव्हिटी संपवण्यासाठी मीठ हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. तुम्हाला घरात असणारं जे आपण भाजीत टाकतो ते मीठ, किंवा खड्याचं असेल तर ते मीठ, जे कुठलं मीठ आहे ते थोडंसं तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडात बांधायचं आहे. कागद घेतलात तरीही चालेल, काळा कागद नाही, सफेद घ्या, कुठल्याही रंगाचा चालेल. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 5 काळे मिरी ठेवायचे आहे. बघा, कापडात किंवा कागदात मीठ, त्याच्यावरती काळी मिरी तुम्हाला ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर हे जे काळी मिरी आणि काळं मिरी आणि जे मीठ आहे हे तुम्हाला त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे. पुडी बनवली असेल तर ती पुडी तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचा आहे. आता तुम्हाला तुमचा जो शत्रू आहे त्याचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. घरातलाच आहे, घरातली म्हणजे घराच्या शेजारचा आहे, नात्यातला आहे, कुणीही जो तुम्हाला त्रास देतोय त्या व्यक्तीचा चेहरा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि जो मंत्र सांगतीये हा मंत्र तुम्हाला 51 वेळा म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. ह्रीम क्लीम सर्व सर्व शत्रू शत्रू पीडाय नाशाय स्वाहा. ह्रीम क्लीम सर्व सर्व शत्रू शत्रू पीडाय नाशाय स्वाहा. ह्रीम क्लीम शत्रू शत्रू सर्व पीडाय नाशाय स्वाहा. हा मंत्र 51 वेळा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर हातात असणारी जी पुडी आहे ही तुम्हाला जेव्हा तुम्ही आरतीचं ताट घेऊन होळीजवळ जाल, किंवा जेव्हा तुम्ही होळी प्रज्वलित करण्यासाठी साहित्य घेऊन जाल, तेव्हा तुम्हाला ही पुडी त्यासोबत घेऊन जायची आहे. तुमची सगळी जी काही पूजा आहे ही आटपली की त्याच्यानंतर गुपचूप तुम्हाला ही मिठाची पुडी शत्रूच्या नावाने त्या अग्नीमध्ये अर्पण करायची आहे. घरात जेव्हा तुम्ही घरामध्ये याल आतमध्ये, तेव्हा थोडंसं पाणी घराच्या बाहेर ठेवा, हातावर पायावर स्वच्छ पाणी. बघा, हा पहिला उपाय केल्यानंतर तुम्हाला जो कुठला शत्रू त्रास देत होता किंवा जो कोणी तुमच्या मागे सतत म्हणजे तुम्हाला तुमच्या कामात विघ्न आणत होता, अडचणी आणत होता, अडथळे आणत होता, तो शत्रू तुमच्या आयुष्यातून दूर होईल. आता त्याला काहीतरी होईल असं अजिबात नाही, पण जे काही तो विचार तुमच्याबद्दल करत होता, सतत तुम्हाला त्रास देण्यासाठी जे काही प्रयत्न करत होता, ते सगळंच्या सगळं कुठेतरी संपून जाईल.
दुसरा उपाय जो आहे हा घरातील एखाद्या व्यक्तीला काहीतरी बाधा लागली असेल, म्हणजे तुमच्या पतीला यश मिळत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, मुलांच्या मागे आजारपण असेल, घरात एखादा व्यक्ती खूप आजारी असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे. त्या व्यक्तीवरून 7 वेळा ते मीठ उतरवायचं आहे. त्यानंतर उतरवलेलं मीठ जे आहे हे मीठ तुम्हाला एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही पूजा करायला होळीच्या ठिकाणी जाल, होळी प्रज्वलित वगैरे कराल, तुम्ही जिथे जाणार तिथे पूजा वगैरे सगळं झालं की त्याच्यानंतर प्लेटमध्ये असणारं हे जे मीठ आहे, ज्या व्यक्तीवरून तुम्ही उतरवलेलं आहे, ते फक्त त्या अग्नीमध्ये टाका. जसं मीठ तुम्ही अग्नीमध्ये टाकाल तसं त्या व्यक्तीची जी काही बाधा आहे, जे काही त्याला नजर लागत आहे, जे काही त्याच्यापाठी अपयश येत आहे, जी काही त्याला निगेटिव्हिटी आहे, ते सगळंच्या सगळं जळेल आणि सगळंच्या सगळं जळून ते पूर्णतः संपेल. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू आणि 2 ते 4 मिठाचे खडे. आता यासाठी तुम्हाला मिठाचे खडेच लागतील. सगळ्यात पहिले काय करायचं, एक लिंबू घ्यायचं, स्वच्छ पाण्याने धुवायचं आणि त्याला मध्ये कट करायचं. उभं आणि आडवं असं मध्ये चीर घालायची, फक्त सेपरेट पार्ट नाही करायचे. एक उभी चीर, एक आडवी चीर. आता या लिंबाच्या मध्ये जे तुम्ही कट केलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ, खड्याचं मीठ नसेलच तर बारीक जे कुठलं मीठ आहे ते थोडंसं मीठ घालायचं आहे. आता हे लिंबू काळ्या धाग्यात तुम्हाला बांधायचं आहे. 5 वेळा 10 वेळा जेवढा मोठा धागा तुमच्याकडे असेल तेवढ्या वेळा तुम्हाला तो धागा त्या लिंबाला तुम्हाला बांधायचा आहे. शेवटी त्या लिंबाला तुम्हाला गाठ मारायची आहे आणि आता हे लिंबू जे आहे हे घरातल्या 4 कोपऱ्यांना स्पर्श करायचं आहे. घराच्या आतमध्ये जे 4 कोपरे आहेत, 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायचं. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ते 7 वेळा उतरवायचं आणि उतरवलेलं हे जे लिंबू आहे हे होळीची पूजा करत असताना तिकडे घेऊन जायचं. जिथे तुम्ही होळीची पूजा वगैरे कराल, जे काही तुम्ही कराल तिथे, तर तिथे पूजा झाल्यानंतर हे लिंबू गुप्त स्वरूपामध्ये ते होळीमध्ये पटकन टाकून द्यायचं. जसं लिंबू जळेल, जसं लिंबातलं मीठ होळीमध्ये जळेल, तशी तुमच्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता, आजारपण, क्लेश, कलह सगळंच्या सगळं संपेल. बघा, 3ही उपाय खूप साधे, खूप सोपे आहेत. 3 एक करा, 2 करा, शक्य असेल तर 3 3 करा, पण नक्की करा.